नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी 2026 ही जाहीर झालेली आहे आणि याच्यामध्ये बरेच प्रोजेक्ट्स आहेत. जवळ-जवळ 168 प्रोजेक्ट्स किंवा स्कीम कोड्स आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपण करणार आहोत म्हणजे संकेत क्रमांक 994 माय होम सँक्च्युअरी फेज 1 मामुडी या प्रोजेक्टची किंवा या स्कीम कोडची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर 100 पेक्षा जास्त फ्लॅट्स ज्या स्कीम कोडला आहेत ते आपण ट्राय करणार आहोत आधी कव्हर करायला. त्या प्रोजेक्टची माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे आणि लवकरच साईट व्हिजिट सुद्धा करणार आहे. त्यातून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल अप्लाय कुठल्या स्कीम कोडला अप्लाय करायचं. तर ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चॅनलला नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर या प्रोजेक्टचं नाव आहे माय होम सँक्च्युअरी फेज 1. लोकेशन आहे मामुर्डी आणि ते 1 BHKचे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत म्हाडाने. टोटल इकडे फ्लॅट जे अवेलेबल आहेत ते 104 फ्लॅट्स आहेत आणि याचा जो कार्पेट आहे तो आहे 417चा आणि याची प्राइस आहे 23.5 लाख 23,38,000. ठीक आहे. थोडंसं याच्या रेरा वेबसाईटवर आपण माहिती घेणार आहोत. तर हा जो आहे प्रोजेक्ट हा रेरा वेबसाईटवर रजिस्टर्ड आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये याचं पोझिशन डेट जे आहे ॲज पर रेरा वेबसाईट ते आहे डिसेंबर 2031. म्हणजे एकूण अजून 5 वर्ष किंवा 4.5 वर्षानंतर या प्रोजेक्टचं पोझिशन आहे. तर म्हणजे ही न्यू लॉन्च प्रॉपर्टी आहे ही. इकडे टोटल लिटिगेशन जर बघितलं तर या प्रोजेक्टवर 4 लिटिगेशन्स तुम्हाला रेराच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात. त्याचबरोबर इकडे प्रोजेक्टचे जर बिल्डिंग बघितलं तर म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग इकडे दिलेली आहे स्टँड अलोन. ठीक आहे, टोटल 30 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे. त्यातले 28 फ्लोअर हे हॅबिटेबल फ्लोअर्स आहेत. ठीक आहे, आणि थोडीशी अजून माहिती बघितली तर प्रत्येक फ्लोअरला 4 किंवा 3 फ्लॅट्स आहेत. जिथे 3 फ्लॅट्स आहेत तिकडे रिफ्युजी आहे. नाहीतर बाकी ठिकाणी सगळीकडे 4 फ्लॅट्स आहेत प्रत्येक फ्लोअरला. आणि ही जी टॉवर आहे हा 27 माळ्याचा टॉवर आहे आणि प्रत्येक फ्लोअरला हे 4 फ्लॅट्स आणि कार्पेट आहे 417. त्याच्यानंतर अजून थोडंसं आपण लेआउट सुद्धा याचा बघणार आहोत या प्रोजेक्टचा. लेआउट बघायच्या आधी याचं मार्केट प्राइस आपण जाणून घेऊया. जसं म्हाडाच्या ॲज पर म्हाडाने जी प्राइस ठेवलेली आहे ती 23 लाख ठेवलेली आहे. पण ते जर तुम्ही याचं मार्केट प्राइस जर बघितली तर 60 लॅक्स आहे. 638चा कार्पेट आहे. ठीक आहे, 638च्या कार्पेटला यांनी 60 लाखचा प्राइस ठेवलेला आहे आणि तेच म्हाडाचा जो कार्पेट आहे तो 417 आहे आणि त्याची प्राइस आहे 23 लाख. तर कुठे कुठे एक 20 लाख तुम्ही पकडू शकता कमी आहे, कारण की इकडे जरा कार्पेट जास्त आहे. पण जर थोडंसं रॅशनल काढलं तर एक 20 लाखाचा 20 ते 25 लाखाचा फरक तुम्हाला इथे बघायला मिळतो. ठीक आहे, या प्रोजेक्टबद्दल अजून थोडीशी माहिती घेणार आहोत आपण. 26 एकरचा हा लँड पार्सल असणार आहे आणि गोयल प्रॉपर्टीज पुणे हा जो प्रमोटर अँड डेव्हलपर आहे तो या प्रोजेक्टचं डेव्हलप करतो. इथे 75+ ॲम्युनिटीज असणार आहे त्या प्रोजेक्टमध्ये. की बिल्डिंग किंवा लेआउट दिसायला असं असणार आहे. हा बिल्डिंग दिसायला अशी असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला डिटेल्स थोडेसे दाखवतो. हे सगळे 75+ ॲम्युनिटीज म्हणजे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम्नेशियम, मल्टीपर्पज हॉल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन्स प्ले एरिया म्हणजे जे स्टँडर्ड सगळे ॲम्युनिटीज असतात ते या प्रोजेक्टमध्ये दिले गेलेले आहेत. कनेक्टिव्हिटी जर बघायला गेलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपासून हा एकदम जवळ प्रोजेक्ट आहे. 5 मिनिट्स आहे. त्यानंतर सेंटोसा रेसॉर्ट अँड वॉटर पार्क 5 मिनिटावर आहे. त्यानंतर इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल किवले 7 मिनिट्सवर आहे. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 10 मिनिटावर आहे. तर हे सगळे लँडमार्क दिलेले आहेत त्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला. आता थोडंसं आपण याचं लेआउट जाणून घेऊया. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो LIG कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे, हे माझं सांगायचं राहून गेलेलं. सेकंड याचा लेआउट कुठे गेलं. ठीक आहे, लेआउटवरती येतो मी. हा असा प्रोजेक्ट दिसायला असणार आहे. ठीक आहे,
तर तुम्ही 99 एकर्सवर गेलात तर तुम्हाला पूर्ण या कंप्लीट प्रोजेक्टची माहिती मिळेल. सगळे अम्युनिटीज आहेत. This company was founded. How that my Give us another. So with this, trying to say तर तुम्ही बघू शकता ह्या प्रोजेक्टच्या बाजूला रावेत, किवळे, गाहुंजे, पुनावळे, ठीक आहे. त्यातून तुम्हाला एक लोकेशन तेच. आता थोडंसं लेआउट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर हा असा लेआउट आहे. इकडे हे जे बिल्डिंग आहेत, बिल्डिंग ए, बी, सी आणि डी हे प्रायव्हेट बिल्डर्सचे आहेत. त्याच्यानंतर मध्ये हा रोड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इकडे ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते ती आहे म्हाडाची. तुम्ही इथे बघू शकता 2 बेसमेंट आहे, बेसमेंट पार्किंग, एक ग्राउंड फ्लोअर आणि 27 माळ्याची बिल्डिंग आहे. प्रत्येक माळ्यावरती 4 फ्लॅट्स आहेत. असे 104 फ्लॅट्स हा स्टँड अलोन बिल्डिंग म्हाडासाठी त्यांनी दिलेली आहे. पार्किंगच्या याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाही सध्या, ठीक आहे. तर हा होता असा लेआउटची माहिती, ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. तुम्ही housing.com किंवा 99 एकर्सवर या प्रोजेक्टची तुम्हाला अजून व्हिज्युअल्स आणि फोटोज वगैरे पाहायला मिळतील, तर नक्की जाऊन चेक करा, ठीक आहे. तर आपण सगळी माहिती कव्हर केलेली आहे याच्यामध्ये, ठीक आहे. ते LIG कॅटेगरीसाठी हा प्रोजेक्ट आहे. 1 BHK कॉन्फिगरेशनचा, 417 कार्पेट, प्राईज आहे 23 लाख. तेच मार्केट प्राईज आहे याची जवळजवळ 50 ते 60 लाखामध्ये. आणि कनेक्टिव्हिटी वाईज सुद्धा हा प्रोजेक्ट चांगला आहे. याचं पोझिशन आहे ते डिसेंबर 2031 मध्ये. पोझिशनला खूप वेळ आहे, त्याच्यामुळे विचार करा म्हणजे अप्लाय करायच्या आधी, ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण साईट व्हिजिट करून बाकीचे प्रोजेक्ट्सही कव्हर करणार आहोत.